अपेक्षा अशी होती की हे कुटुंब संकटाच्या काळातसुद्धा बरोबर राहील. पण बघितलं प्रसंगाला एक कर्माला फळ आला, दुसरा मारल्याला फळ. म्हणजे चूक झाली. मी येणार यावेळी हात जोडतो, पण तुम्ही येऊ नका. आणि नोटीस आल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात जोडत आहेत आणि इथं आमच्या हवेली ईडीची नोटीस आल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा फटकासुद्धा लागला नाही. याचा अर्थ एकच आहे, संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारित संकट असलं ते तोंड देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बापाची भीती नाही. आमची भीती नव्हती. आमचा हात कुठं भरकत केलेला होता. कुणी आमच्याबद्दलची तक्रार केली नाही. एकही उदाहरण असं नाही माझ्याबद्दलचं की सोसायटीचं कर्ज कुणाच्या शिष्या नावाने मी काढलं. सोसायटीचं कर्ज शिष्याच्या नावावर काढून त्याचे पैसे मी उचलले. आणि मग असं जे करतात त्यांना भीती वाटत असते. काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली. म्हणजे काय झालं नाही, म्हणजे चुकलं. मी असं म्हणलं अनेक वर्ष आपल्या सरकारी चुकलं असेल तर आपण चुका होतात घेऊ, संधी देऊन आणि त्याकडं जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू. आणि त्याचं कारण एकच होतं, बबनदादाचं नाव माझ्याकडे असेल, पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराष्ट्र तालुक्याच्या जनतेने जी भरून भरून मतदान दिली आणि एक प्रकारचं विक्रमी मतदान तुम्ही लोकांनी केलं ह्याचा विषय मला कधी फळणार नाही. आणि त्या भावनेनं या ठिकाणी या कामावर मी लक्ष घातलं. आज हे आमचे म्हणजे कुठे गेलीत काय केलीत माहिती नाही. तिकीट मागायला आले, एकदा नाही, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा तिकीटाची मागणी केली. मी सांगितलं की दादा आता जर नव्या लोकांना संधी देऊ, नव्या लोकांना संधी द्यायचा विचार करू. आणि तो विचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग. दुसरं काही कोणत्याही दिसत नव्हतं. त्याच्याशिवाय नाही. पुन्हा पुन्हा आग्रह करत होते, हात जोडत होते, काही करून मला संधी द्या. मी एवढंच सांगितलं, उद्या संकट आलं, ईडीची नोटीस आली, CBIची नोटीस आली, तर तुम्ही हात तिथे राहणार ना का पुन्हा फरून जाणार माहिती नसतं. ते काही बोलले नाही, तुम्ही गेले का काही नाही. नंतर सांगायला लागले की 40 वर्ष मी तुमच्यावर आहे. आणि 40 वर्ष माझ्यावर आहे याचा अर्थ तुम्हाला 40 वर्ष मी मदत केली. ती कशाची आवड नव्हती. इथे जी जी कामं तुम्ही सांगतात त्या कामाला व्यक्त राहण्याची तयारी मी ठेवली. सीना माझा उपसा सिंचन असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांना दाखवला. असे अनेक कार्यक्रम आहेत. त्यांच्या साखर कारखान्याला, विठ्ठल सरकारीला, विठ्ठलराव शिंदे सरकारीला जी काही मदत करता येईल प्रसंगी त्यावेळेस मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे गेला. जे जे फसलं सांगतील त्या फसल्याला साधली. आणि अपेक्षा अशी होती की हे कुटुंब संकटाच्या काळातसुद्धा बरोबर राहील. पण बघितलं प्रसंगाला एक कर्माला फळ आला, दुसरा मारल्याला फळ. म्हणजे गमतीच आहे. काय कशाचं समजत नाही. थोडी दिवस परिस्थिती कमी झाली तर हे फटके कुठे गायब होतात हे तो पत्ता लागत नाही. आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आलं तरी मजबूती राहणार आहे. आत्ता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, त्यांच्या भाषेची सत्ता द्यायची तर आणखी कोणाचा विचार करायचा. आणि हे करत असताना आम्ही विचार करतो तो सगळं जिल्ह्याचा करतो. हा जिल्ह्याचा विचार करत असताना महाराष्ट्र तालुक्यामध्ये उत्तमांचा विचार केला.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.